अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथील स्क्रॅप सेंटरवर अवैधरित्या चोरीच्या चारचाकी वाहने गॅस कटरने तोडून पार्ट वेगळे करून विक्रीकरता ठेवल्या असताना या स्क्रॅप सेंटरवर गुन्हे शाखेने धाड टाकून 48 लाखाच्या वाहनांचे स्पेअर पार्ट व 2 संशयित ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी स्पेअर पार्ट वेगवेगळे करून विक्री करणारे शेख मोहसिन शेख बशीर, युनुस खान, सुलेमान खान, रशीद अहमद शेख आबिद या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अमरावती गुन्हे शाखेचे PI संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तालय हद्दीत तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने व ट्रक चोरीच्या घटना घडत आहेत। याच घटनेला अनुसरून पोलिसांनी आपली तपास यंत्रणा सक्रिय करत काल अमरावती येथे ही कारवाई केली आहे। या कारवाईत ट्रान्सपोर्ट नगर परिसरात 100 ते 150 भंगार दुकान तसेच स्क्रॅपच्या दुकानाच्या पथकांसह पाहणी करत मोहसिन मोटर पार्ट्स व समीर स्क्रॅप सेंटर आणि SRL स्क्रॅप सेंटर मध्ये संशयास्पद मुद्देमाल आढळला। यावरून स्क्रॅप सेंटरचे मालक शेख मोहसिन शेख बशीर राहणार जाकीर कॉलनी तसा युनिस खान, सुलेमान खान राहणार ग्रीन पार्क कॉलनी व रशीद अहमद शेख आबेद राहणार जमील कॉलनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती।